सरकार आश्वासन पाळत नाही, बनवाबनवी करतं आणि सरकार जर बनवाबनवी करत असेल तर गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू झालेली आहे। आम्ही थेट मंत्र्यालयात घुसू, तारीख न सांगता बगर तारखेचं घुसू। काही फरक पडलेला नाही। या समितीच्या ज्याला अध्यक्ष केलं परदेशीला त्यालाच माहित नाही मी अध्यक्ष आहे का म्हणून। पुढचं आता भगतसिंग पार्ट 1 आहे, भगतसिंग पार्ट 2 होईल आणि भगतसिंग पार्ट 3 ला सगळं व्यवस्थित करून टाकू। पीक पाणी चांगलं झालं तर ज्वारी 1500 रुपये विकावं लागले, सोयाबीन 3400 रुपये विकावं लागले। पीक चांगलं झालं, तुरीचे भाव 2000 कमी झाले। हे मुख्यमंत्र्याला माहित नाही, पीक पिकून नाही उत्पन्न आलं पाहिजे ना। खिशात माझ्या शेतकऱ्याच्या पैसे किती आले आणि तुम्ही लुटलं किती? लुटलं तर कर्जमाफी द्यावं लागेल, दिले नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही। आता इथून चांदूरबाजार, अमरावती, संभाजीनगर, नांदेड, लातूर धन्यवाद। खरे तर जय जय शेतकरी, कुरेशी भैया आपका धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। सगळे शेतकरी शेतमजूर म्हणून आपण सर्व धर्म, जाती, पक्ष, पार्टी सगळं बाजूला ठेवून मी शेतकरी आहे असं समजून तुम्ही जे एकत्र झाले त्याबद्दल बच्चूभाऊचा मानाचा मुजरा तुम्हाला। दाखल होईल, काल एसपी म्हणे आम्ही गुन्हे दाखल करणार, गुन्हे दाखल न करणारा बच्चूभाऊ घाबरणार नाही, माझा कार्यकर्ता घाबरणार नहीं। हम भगत सिंह के विचार से चलने वाले लोग हैं, चाहे फांसी भी होगी तो भी हटने वाले नहीं। खत्म हो गई है, भगत सिंह होने वाली है। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे। तुम्ही बोलले होते 7-12 20% हमी भावाच्या 20% बोनस देणार होते, बोलायला तयार नाही आहे। आणि मग पैसे बाकी शक्तीपीठाला 80,000 कोटी द्यायला तयार आहे, कारण त्या गडचिरोलीच्या खदानातला माल, त्या उद्योगपतीचा माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे, रत्नागिरीतून गोटीत गेला पाहिजे, गोटीतून विदेशात गेला पाहिजे। एका कंपनीसाठी 80,000 कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यासाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार। आता भगतसिंगगिरी आमची गांधीगिरी संपली आहे, आता भगतसिंगगिरी आम्ही सुरू केलेली आहे। काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय राहणार आम्ही गुन्हे दाखल व्हायला घबरात नाही, बिलकुल नाही। 350 पहिलेच आहे आणि माझ्या मायनं सांगितलंच होतं 1000 होईपर्यंत थांबू नको म्हणून। शेतकऱ्यासाठी, वंचित घटकासाठी, मला मेंढपाळ बांधव असेल, मला मच्छीमार असेल, मला शेतमजूर असेल, गावातला जो भूमिहीन आहे, ज्याच्याजवळ शेती नाही, तो जगत कसं पाहिलं पाहिजे। आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये रोज एक आत्महत्या आमच्या कानावर होतं, आता मरायचं नाही लढायचं आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे, सरकार सोबत बोलता आलं पाहिजे। आणि या भूमिकेतून सरकार कोणाचा असा आमचा काही संबंध नाही, सरकार हमारे लिए खड़ा होना चाहिए। सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे। उद्योगपत्यांसाठी 7.5 लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीनं कमावलं, पेट्रोल आणि डिझेल कंपनी। देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले, डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले, पण भारतात भाव वाढले 40%। आणि हे सगळे पैसे 7 कंपनीवालेल्या हातात गेले, 7 लाख करोड रुपये। हे एका लुटाचं आता एसटीचं भाडं वाढवलं, म्हणजे बहिणीला मोफत दिलं एसटी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल, भावाला लुटायचं आणि बहिणीला मोफत द्यायचं, नवीन धंदा सुरू केला।
2 केळ्याच्या बाबतीत 10 रुपये वसूल करायचे आणि केवळ 2च हाती द्यायचे. वा बे सरकार. आता आम्ही पेरलं तर खरी, पण भाव कसा भेटणार आहे? भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही. लढाई कर्जमाफीपुरती मर्यादित नाही, येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही. अभी तो शुरुआत हो गई है, ये तो टेलर है, पिक्चर और बाकी है, और पिक्चर बाकी है, इससे भी धूमधाम होगा. आणि मग तुम्ही येण्यानं फार महत्वाचं आहे. मी एकटं ही थोडं चक्काजाम करू शकलं असतं. सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना सांगा का आपापली जात, आपापला धर्म, आपापला पार्टी आपल्या घरी ठेवा. आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत येईल तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहायला नाही पाहिजे. कारण ही गरिबाची लढाई आहे. 1000 रुपये वाढवले भूष दिव्यांगाचे. पैसा कोणाच्या घरी गेले रे? गरीबाच्या घरी गेले. आपण नाही लढते तो फिर 1000 रुपये मिळतात हमारे दिव्यांग भाई. त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चलता येत नाही, बोलता येत नाही. त्या दिव्यांगासाठी आंदोलन करावं लागतं. ही अवस्था आहे, हे रामराज्य आहे, हे शिवराज्य आहे का? आज रमी खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला. इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय. आता काय राहिले शिल्लक? काय शिल्लक राहिले? हे रामराज्य आहे? प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य? अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय. काय संदेश द्यायचा आहे? भारतरत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय. कसले भारतरत्न? आमचा घोर गरीब चूर चूर करून मरताय. प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहत पण जगता येत नाही. साधा पोराचं दप्तर घ्यायचं म्हटलं तर 10 विचार करावं लागतं. ही कष्टकरी, काम करी, मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ. हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे, श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या, लहान उद्योगपती नाही, मालदार उद्योगपतीच्या घरी चालला, तो पैसा गरीबापर्यंत आणायचा. लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतो अर्थभेदाची आहे, जातीभेदाची नाही, धर्मभेदाची नाही. पैसों की लड़ाई है. अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं, मरने को भी तैयार है. मरने को भी तैयार है. कोई परवाह नहीं है. अगर ऐसे बहाने में अगर बहुत भी आ जाती है तो हंस हंस कर स्वीकारने वाला है बच्ची को. आणि आपण सगळ्यांनी तयार व्हा. आपल्या सर्वांना शाबासकी देतो, धन्यवाद देतो का आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पात धर्म पार्टी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, मी कामगार म्हणून इथे एकत्र झाले. लहान लहान उद्योजक पाहिले आपण, हे पानटपरीवाले काय हाल असं यांचे त्यांना माहिती. इथे फक्त 20% लोक जगतात. कम पैसा कमवून राहिले साहेब. एवढा पैसा का पावलं ओढा लागतं त्यांना. आपण पावलं ओढून 6 रुपये हाती येत नाही आणि त्याला पैसा पावल्यानं ओढा लागतं. लढाई पैसों की है भैया. वो झंडा दे के राजकारण कर रहे हैं. कहीं हरा झंडा, कहीं भगवा झंडा, कहीं नीला झंडा. हम झंडा लगाकर राजकारण करने वाला नहीं, पैसा देकर राजकारण होगा. वही सत्ते पे बैठेगा जो काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा, तभी पैसा, तभी सत्ता होगी. अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो लड़ाई हमसे है. चाहे कितनी भी फौज लगा दो, कितनी भी फौज लगा दो, ये फौज तुम्हारी नामुमकिन होगी. बहुत ताकत से लड़ने वाली है. अभी तो शुरुआत हो गई है, अभी बहुत बाकी है. अगला आंदोलन 29 तारीख को यवतमाळ में वसंतराव नाईक इनके समाधि स्थल पर निश्चित होगा. आपण सर्वांनी तयारी आहे? हात वरती करा, दोन्ही हात वरती करा. जय जवान, जय जवान, भारत माता की. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.